काय बैगन मैं आपको लिंक भेज दिया हूँ, मैंने चेक करके एक बार ऑर्डर कर लीजिएगा, ठीक है। बाकी आपका डाएट वगैरह भी कैसा हो जा रहा है मैम? हे गाइज, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कशा आहात सगळे? होप सगळे स्वस्त असेल. तर आतापर्यंत जसं की तुम्ही बघितलं की मी भाजीचं वगैरे साफ केलं, कारण आता सगळ्या भाज्यांना टाइमपास करणारे आलेले आहे. जसं तुम्हाला माहिती आहे, मेथी झालं, आणखी कशा भरपूरशा अशा भाज्या असतात जे की, आणि मी पण पालक, मेथी आणि एक चवडीची भाजी, अशा 3 भाज्या आणल्या होत्या काल येताना बाहेरून. तर त्या इतका वेळ लागला मला असं वाटते, म्हणजे 1-1.5 तास तरी माझा भाजी साफ करण्यामध्ये गेला. आणि तुम्ही बघत असाल भाजी जेवढी निघते ना त्याच्यापेक्षा जास्त तर कचराच निघतो. म्हणून मग आतापर्यंत 1-1.5 तास झाला मला साफ करता करता, आणि मी भाज्या साफ करून घेतल्या आणि बाकी सगळे कामं झाले. हे बघा, बलून्स तसेच आहे, काही बलून्स फुटले, काही बलून्स तसेच आहे, गौरवने लावले होते. आणि आता चहा ठेव म्हणते गौरवचं ऑफिस सुरू आहे, बस झालेलंच आहे त्याचं ऑफिस. 4:30 वाजले, 5 वाजले. तर चहा ठेवते आता, आणि थोडे कपडे काढायचे आहे सुकलेले, कारण आज बेडशीट्स वगैरे धुतल्या, एवढ्यात काही धुतल्या नव्हत्या. मग मी दिवाळीच्या आधी धुतलेल्या आहे, पण ती जी बेडशीट हप्त्यातनं चेंज करते, तर म्हणजे हप्त्यातनं 2दा तरी चेंज करते, तर ती वॉश करायची होती, म्हणून ती वॉश केली. आज थोडे कपडे जास्तीचे निघाले. चलो, मी आता माझे कपडे वगैरे काढून घेते सुकलेले आणि चहा ठेवते. तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही तुळशीचं लग्नाचा व्लॉग जो आहे तो बघितला असेल. खूप मस्त एन्जॉय केला आम्ही, आणि सोबत आम्ही तुळशीच्या लग्नानिमित्त जेवणामध्ये पावभाजी ठेवलेली होती. तर छान झाली होती पावभाजी. आय थिंक मला असं वाटतं मी सेकंड टाईम बनवली, कारण आम्ही जेव्हा तिकडे रेंटनी राहत होतो तेव्हा फर्स्ट टाईम बनवली होती, तेव्हा पण खूप छान झाली होती, आणि यावेळेस पण खूप छान झाली आहे. तर तुम्हाला जर रेसिपी लागत असेल तर मला मागू शकता तुम्ही कमेंट करून, मी तुम्हाला रेसिपी देईल. आणि मी मिनी व्लॉगमध्ये आणि शॉर्टमध्ये तर टाकलेलंच आहे, तुम्ही बघून घ्या जाऊन. आणि मिनी व्लॉग पण चॅनलवर आता भरपूर जात आहे, भरपूर म्हणजे रीच येत आहे. आणि थँक्यू तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे. आणि आपले लवकरच 2,500 सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहे चॅनलवर, तर हे सगळं तुमच्यामुळेच होऊ शकलं. आणि आपली इथपर्यंतची जर्नी खरंच खूप सुंदर होती यूट्यूबची. आणि महत्त्वाचं हे बोलायचं होतं की या जानेवारीला आपल्या यूट्यूब चॅनलला कंप्लीट किती वर्ष होणार गौरव? 1 वर्ष, एक वर्ष तर 2 वर्ष होईल ना? 1 वर्ष. 2023 मध्ये स्टार्ट केलं ना आपण. तर 1 वर्ष कंप्लीट होईल. उठ मग, चहा नाही प्यायचा का? चलो, तर 1 इयर सेलिब्रेशन करू काहीतरी प्लॅन. आणि बाहेर फिरायला जायचा पण प्लॅन सुरू आहे, पण आम्ही आता म्हणत नाही मी की फिरायला जाणार आहे, कारण हर एक वेळेस म्हणते आणि कॅन्सल होऊन जातात. आणि यावेळेस काहीच म्हणायचं नाही आहे, बस जे होणार ते होणार, बस फ्युचरमध्ये जगायचं, बाकी सगळं प्रेझेंटवर सोडायचं. आणि बघू आता, नाही प्रेझेंटमध्ये जगायचं, फ्युचरवर सोडायचं सगळं. चुकीचं बोलतो. तर प्रेझेंटमध्ये जगायचं आणि फ्युचरवर सगळं सोडायचं, कारण जेवढेही प्लॅन केले तेवढे कॅन्सल झाले. आणि आता प्लॅन नाही करायचं आहे, आधीचं कधीच ठरवून ठेवावं नाही म्हणते, आणि आम्ही ठरवून पण नाही ठेवलं आता. तर चलो, चहा बनवतो, आताचं ठरवते आता. चहा पिते रात्रीचं, नंतर बहुत स्वयंपाकामध्ये काय बनवायचं. बैगन ठेव चहा, चल व्हिडिओ शूट कर. चहा. अरे बापरे, कम अवतार बेकार झालाय. काय काय बैगन. गाईज, उद्या सुट्टी आहे पुन्हा, तर आज पटापट काम करून आता चहा बनवतो.
आणि जर ब्लॉग नवीन काय बनवून राहिलो मला काय चुनून राहिलो, ब्लॉग नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलवर ब्लॉग सबस्क्राईब करा. अबे साले. आणि जे काल तुम्हाला दाखवलं होतं मी, तर ते फायनली तेल टाकलेलं आहे याच्यात आणि सही बसलं एकदम फुल टॉप टॉप. आणि हे आम्ही वापरतो, हे राईस ब्रॅन ऑइल वापरतो. आणि वन टाइम घ्यायचं जे होतं आम्हाला काचेचं डिस्पेन्सर, वन टाइम आम्ही जे तुम्हाला सांगितलं होतं घेतलं होतं ते बकवास. आणि तसंच पैसे निघाले आपले. आणि ते जे आम्ही दाराखाली लावलेलं आहे ते दिसून राहिलं असेल तुम्हाला, ते पण परफेक्ट बसला. तर काहीच आता सायंकाळची वेळ झाली आणि स्वयंपाकाची तयारी. तर मी इकडे स्वयंपाक बनवत आहे. म्हटलं चला थोडं पोळ्या बनवता बनवता बोलणं पण होऊन जातं. तर गौरव गेला बाहेर, त्याचं आत्ताच ऑफिस झालं. आणि तो बऱ्याच दिवसापासून मला म्हणत होता की मला नॉनव्हेज खायची इच्छा होऊन राहिली आहे. त्याला कसं आता गावाकडे वगैरे गेलो की बाबासोबत वगैरे तो नॉनव्हेज खातो, पण आता आम्ही नवीन घरात आलो तेव्हापासून बनवलं नाही मी. एक सेकंड. सो मग त्याला असं वाटलं की काय नवीन घरात बनवायचं, पण त्याने काही कधी म्हटलं नाही. पण मी त्याला नेहमी म्हणायची की तुला आणायचं असेल आण, बनवून देते. मी नॉनव्हेज खात नाही आणि अंडे जर खाल्ले मी तर मी ते आर्टिफिशियल अंडे खात नाही, म्हणजेच आम्ही गावरानी अंडे खातो. म्हणून आज मग त्याला म्हटलं जा गावरानी अंडे घेऊन ये, मी तुला बनवून देते. तर तो बाहेर गेला आहे आणायला आणि इथे जवळच मिळते पण डीमार्ट जवळ. त्याला म्हटलं घेऊन ये, मी बनवून देते. सगळं रेडी झालेलं आहे, म्हणजे भात वगैरे बनवला आणि आता चपात्या बनवते. भाजीची तयारी झाली आहे, सगळी मसाला वगैरे रेडी करून ठेवला आहे. फक्त त्याचा यायचा वेट करत आहे. त्याचं आताच ऑफिस संपलं आणि मलाच असं वाटत होतं की बरेच दिवस झाले. म्हटलं त्याला नाही त्याला मी नाही म्हणत नव्हती, तोच नाही करत होता. मग मी स्वतःहून मूड बनवून हो म्हटलं, म्हणजे त्याला खायला मिळेल. आणि आता तुळशीचं लग्न वगैरे सगळं आवरलेलं आहे, त्यामुळे आता फायनली गाईज स्पेस फुल झाली होती, पण याच्यावर स्विच झालो. तर भाजी झाली आहे, तुम्हाला भाजी दाखवतो कशी झाली आहे. झणझणीत एक नंबर भाजी झाली आहे, झणझणीत. आणि फोटो काढून घेतो एक थंबनेलसाठी. इकडं बघा, तो चलो थँक्यू, मोस्ट वेलकम, सक्सेस. शॉर्टमध्ये जेवण करतो आणि मग भेटतो तुम्हाला. ठीक आहे, पाहतो, टेस्ट करून पाहतो. एवढ्या दिवसानंतर आज किती 5-6 महिन्यानंतर आम्ही इथे बनवली आमच्या घरात पहिल्यांदा. म्हणजे नवीन घर घेतल्यापासून फक्त अंड्याची भाजी आताच बनवली. तर पाहू कशी बनते. तर ब्लॉग शॉट पण एन्जॉय करा. 2000 years later. तर काहीच आता आलो बाहेर आणि पान आणलं मी. अंड्याची भाजी होती खायला, तर म्हटलं चलो पाण्याच्या नादात बढियापैकी पचन व्हायसाठी पान घेऊन. आणि एवढी थंडी बाहेर, पाण्याच्या नादात बम शेकली, बम काय नव्हतं. मला ते खूप भयंकर. मी तर स्कार्फ वगैरे बांधून गेली, पण खरंच हे बघा आल्याबरोबर सॉक्स घातले. खूप जास्त थंडी आहे. हे बघा सॉक्स ब्लँकेटमध्येच घुसली एकदम आल्याबरोबर, कारण बोरोलिन लावतात. तुम्हाला वाटते मजाक, आम्ही करतो गंमत. खरंच भारी थंडी आहे. आताच एवढी थंडी आहे तर बापरे, पुढे तर अजून दिल्ली दूर आहे. आणि पान आणलं, गौरवने तिथे दाबलं. मी दाखवायला, तुम्हाला असं नाही वाटायला हवं ना की आम्ही पान आणायला घेऊन खाल्लं आणि खरंच दाखवलं नाही. मी मोबाईल पण नाही नेला, मोबाईल पण नाही नेला मी, कारण चार्जिंग नाही होती माझ्या मोबाईलमध्ये. सो म्हणून मग मी तुम्हाला दाखवायला आणलं. माझं पान मी तसंच आणलं, गोड पान. आपलं पान एकच पान, दोन नसतो खात आम्ही. पहिले एक दाबलं ते पूर्ण पान अख्खं तोंडात घातलं. मी त्याला म्हटलं त्यातलं घे अर्धा, मला आवडलं. पुलगावला माहित असं दरबार पानवाला एक नंबर वाईन भेटते तिथं, काजू वाजू लावून भेटते. हा आपण खाल्लं काय भारी राहते. किती मोठं पान असतं ते.
मी तर हे माहिती खूप काय छोटं वाटत आहे खूपच याच्यापेक्षा छोटं आहे, एवढं खूप मोठं छोटं, पान एवढं मोठं असतं, पान खायला आहे. अर्धा अर्धा खा लागतं ते. अर्धा खा लागते. ते आहे 25,000, त्याला 25,000 आहे, हे 25 तर काही नाही. हे 25च्या मनाने आणि त्यात कसं माहिती नाही काय बोलू? आणि काहीच नाही याच्यात काहीच नाही टाकलं त्यांनी. शी, का बरं? आणि काय काय म्हणतो तरी त्याला म्हटलं का काही म्हणजे आमच्या इथे आहे असं आहे मसाला आहे, पण तो पण हे दरबार पोकळ पोकळ असं दिसत आहे. वाटून मस्त हे कमी आहे टाकलं पानच जास्त दिसून राहिलं. मटेरियल टाकलं त्यांनी जास्त. शी बाई, मी म्हटलं तर त्या पाण्यासारखी टेस्ट येईल म्हटलं याची, पण आता मजाच उडली. तर चांगलं वाटतं. गौरवने काय केलं होतं, गाडीवर आला तर खरं बाहेर त्यांनी स्वीटशर्टच्या अंदर काहीच नव्हतं घातलं, टी शर्ट पण नाही, फक्त बनेल आणि त्यावर स्वीटशर्ट. एवढी थंडी होती बाहेर, कसं वाटत. आता घरी आल्यावर शर्ट घातला आणि मला म्हणते मी अंदर काहीच नाही घातलं, लिफ्ट मध्ये मला दाखवून राहिला. कान झोमून राहिले, डेंजर थंडी आहे. आणि इकडे कसं आम्ही आता डीमार्टच्या थोडं समोर असल्यामुळे इथे थोडा खाली एरिया आहे. आता बिल्डिंग्स बनवून राहिल्या, प्लॉट वगैरे आहे खाली, आणि म्हणजे दाट नाही आहे जास्त इथे, त्यामुळे एवढं थंड वाटते इथून निघताना. आणि सिटीमध्ये गेलं की तेवढं नाही वाटत, म्हणजे अंदर हां ते दाट वस्तीमध्ये तेवढं नाही वाटत. जिथे जिथे असं ब्लँक आणि खाली जागा तिथे जास्त थंडी वाटते. आता जेवढी थंडी आहे तर पुढे किती नाही. डिसेंबर. आणि आता आम्ही उद्या गौरवला सुट्टी आहे म्हणून आता ओव्हरनाईट करणार आहे. आणि हां ओव्हरनाईट ओव्हर टाईम सेम नाईट, पूर्ण रात्रभर जागून आम्हाला आता 12-1 वाजेपर्यंत तरी व्लॉग एडिटिंग करेल गौरव, आणि मी माझे मिनी व्लॉग सगळे एडिट करून ठेवते. 9च वाजले, जास्त टाइम नाही झाला. लवकर झालं, मी स्वयंपाकच लवकर केला आज, त्यामुळे जास्त वेळ नाही वाटत आहे. तर चलो, भाजी कशी झाली होती? सुपर, खरंच पहिल्यांदा केली भाजी, पण वाटलं मसाला जास्त पहिल्यांदा केली म्हणजे मी नॉनव्हेज तर छान घरी पहिल्यांदा केली ना. हां मी त्यांना ते सांगितलं ना, पहिल्यांदा केली आपल्या घरी. कोणती म्हणजे हो, आम्ही घर घेतलं तेव्हापासून, म्हणजे पहिल्यांदा फ्लॅट घेतला तेव्हापासून पहिल्यांदाच केली होती ही भाजी. आज तर छान झाली. आणि गावरानी अंडे मिळाले, आमच्या एरियामध्ये मिळतेच, पण छान झाली भाजी. चलो, तर तुम्ही आता आजचा ब्लॉग इथपर्यंतच ठेवते मी, कारण आता मला करायचं आहे मिनी ब्लॉग एडिटिंग, आणि बरेचसे ब्लॉग पण तुम्हाला वेळेवर मिळाले पाहिजे म्हणून एडिटिंग पण करावं लागेल. तर चलो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो टिल देन टेक केअर, बाय बाय. चला, मी पाणी एन्जॉय करते, तुम्ही तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून द्या. बाय बाय.